उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुलांच्या मधल्या भुकेसाठी किंवा छोट्या भुकेसाठी अशा प्रकारचा पदार्थ करा की मुलं बाहेरचे कुरकुरे किंवा चिप्स कधीच मागणार नाहीत. चवीला अतिशय खमंग, कुरकुरीत, क्रिस्पी आणि क्रंची असे 1 वाटी तांदळाच्या पिठापासून 1 ते 2 महिने टिकणारे घरच्या साहित्यापासून तांदळाच्या पिठापासून चिप्सची रेसिपी बघणार आहोत. तर मध्येच व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. रेसिपी खूप जास्त आवडली असेल तर पुढच्या लोकांपर्यंत नक्कीच शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मंडळी, मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी आवडली असेल तर तुम्ही या रेसिपीला जॉईन देखील करू शकता. माझं नाव करिश्मा माने. मानेच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. इथे मी तांदळाचं पीठ घेतलं आहे. इथे मी राशन तांदळाचं पीठ वापरलं आहे. तुम्ही कोणत्याही तांदळाचं पीठ वापरू शकता. वजनी माप म्हणायचं म्हटलं तर इथे साधारण 150 ग्रॅम एवढं तांदळाचं पीठ घेतलं आहे. 1 वाटी गच्च भरून एवढं पीठ घेतलं आहे. 2 कढीपत्त्याची धाटं घेतली आहेत. पीठ हे चाळणीने चाळून वाटीच्या मापाने इथे मोजून घेतलं आहे. तर इथे जेवढ्या वाटीत आपण पीठ मोजून घेतलं आहे तेवढ्याच वाटीने पाणीसुद्धा मोजून घेणार आहोत. तर इथे 1 वाटी तांदळाच्या पिठासाठी 1 वाटी इथे पाण्याचा वापर केला आहे. पातेल्यातील पाणी गॅसवर उकळवण्यासाठी ठेवायचं आहे. तर चिप्स करण्यासाठी काही मसाले देखील आपण घरगुतीच वापरणार आहोत. तर इथे 1 चमचा ओवा घेतला आहे आणि कढीपत्त्याची जी पाने आहेत कात्रीच्या साहाय्याने अगदी बारीक असे चिरून घेतले आहेत. 1 चमचा काळे तीळ घेतले आहेत. काळे तीळऐवजी तुम्ही पांढरे तीळसुद्धा इथे वापरू शकता. पोहे खायच्या चमच्याने इथे 1 चमचा लाल तिखट घ्यायचं आहे. तर इथे मी 1 चमचाभर लाल तिखट घेतला आहे. अर्धा चमचा हळद घेतली आहे. हे सर्व जिन्नस आपण एका डिशमध्ये घेणार आहोत. तर इथे बघा, गॅसची फ्लेम मी मोठी ठेवली होती आणि त्यानंतर बघा पाणी छान आपलं उकळत आलं आहे. तर पाणी छान उकळलं की त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता, मीठ आपलं छान मिक्स करून घ्यायचं आहे. या पाण्यामध्ये मीठ छान मिक्स झालं आहे. मीठसुद्धा विरघळलं आहे आणि पाणी बघा किती छान असं उकळत आलं आहे. पिठामध्ये कुरकुरीत आणि क्रिस्पीपणा येण्यासाठी इथे 1 चमचाभर मी इथे तेल वापरलं आहे. आणि आपल्याला हे तेल घातल्यानंतर लगेचच आपल्याला प्लेटमधले सगळे मसाले घालून घ्यायचे आहेत. छान मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत पाण्यामध्ये. जसं की व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे गॅसची फ्लेम मी मोठीच ठेवली आहे. तर इथे बघू शकता पाणी छान उकळत आलं आहे. तर पाणी छान उकळत आल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम आहे ना पूर्ण लहान अशी ठेवायची आहे आणि त्यानंतर हे तांदळाचं पीठ आहे थोडं थोडं करून यामध्ये मिक्स करत जायचं आहे. तर इथे बघू शकता थोडं थोडं करून मी पीठ घातलं आहे. एकही गुठळ्या झाल्या नाहीत. अगदी व्यवस्थितपणे ह्या गुठळ्या आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत. आणि हे तांदळाचं पीठ जे आहे या मसाल्यामध्ये, या मसाल्याच्या पाण्यामध्ये छान एकजीव करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम पूर्ण लहान ठेवायची आहे आणि लहान गॅसची फ्लेम ठेवून आपल्याला हे सगळं पीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटानंतर साधारण इथे ह्या पिठाला छान अशी वाफ काढून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने चमच्याच्या साहाय्याने आपल्याला हे पीठ आहे ते छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता मिनिटानंतर गॅस आपली जी आहे ना बंद करून घ्यायचा आहे आणि त्यावर एखादी ताटली किंवा प्लेट अशी झाकून घ्यायची आहे. जेणेकरून या तांदळाची जी वाफ आहे ती अजिबात बाहेर पडता कामा नये. तर इथे बसाने हे पीठ जे आहे ते पूर्णपणे थंड असं झालं आहे. जरासुद्धा माझ्या हाताला कोमट किंवा असं गरम लागत नाही. अगदी पूर्णपणे हे पीठ जे आहे मी थंड करून घेतलं आहे. सुरुवातीला हातानेच हे पीठ मळून घ्यायचं छान असं. जर लागेल असेल तर थोडं थोडं करून पाणी घालून हे पीठ आपल्याला छान मळून घ्यायचं आहे. तर हे तांदळाची चिप्स करण्यासाठी इथे मी रेशनच्या तांदळांचा वापर केला आहे पिठाचा. तर तुम्ही कोणतेही तांदूळाच्या पिठाचा वापर करू शकता. पण फक्त आंबेमोर आणि इंद्रायणी ह्या 2 पिठाचा मात्र इथे वापर करायचा नाही. हे जे पीठ आहे ना अगदी चिकट असतं आणि त्याच्या ज्या आपण चिप्स करतो ना तर त्या वातट आणि चिवट होतात. चिप्स करण्यासाठी तुम्ही रेशनचे तांदूळ किंवा इडलीचे तांदूळसुद्धा वापरू शकता. त्याने देखील आपले हे चिप्स आहे ना खायला खमंग आणि कुरकुरीत असे लागतात.
तर पीठ छान आपलं मळून झालं आहे, तरी मी पोलपाट्यावर इथे तेल लावून घेतलं आहे आणि जे पिठाचा एखादा गोळा घ्यायचा आहे आणि ते देखील आपल्याला ह्या पिठामध्ये छान असा चोळून घ्यायचा आहे पोलपाट्यावर आणि छान असं मळून घ्यायचं आहे. जसं की व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. तर इथे एक मोठी चपाती होईल एवढा असा पिठाचा गोळा घेतला आहे. पिठाचा गोळा जो आहे तो छान असा गोल करून घ्यायचा आहे. पिठाला पोलपाटाला तेल लावून घ्यायचं आहे. आपल्याला हा गोळा छान असा लाटून घ्यायचा आहे. तर मोठी अशी पोळी होईल एवढा आपल्याला पातळ असा इथे चिप्स लाटून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपल्याला छान असा चिप्स हे पूर्ण लाटून घ्यायचे आहे त्या पिठाचे. तर इथे बघू शकता अगदी पातळ असं लाटून घेतलं आहे मी. तर हा गोळा ना तुम्ही कॅरी बॅग प्लास्टिकवर सुद्धा ठेवून तेल लावून छान असा पातळ लाटून घेऊ शकता. तर इथे बघू शकता पोलपाटवरच इथे आपलं छान हे पीठ लाटून तयार झालं आहे. तर मी ह्याचे छान असे काप तयार करून घेत आहे. छान असे पातळ असे इथे आपले हे काप तयार झाले आहेत. तर हे काप जे आहेत मी ट्रायंगल शेपमध्ये कट करून घेत आहे. तर तुम्हाला हवं तर चौकोनी आकारामध्ये सुद्धा तुम्ही हे चिप्स तयार करून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व चिप्स तयार करून घ्यायचे आहेत. तर इथे बघू शकता सगळ्या मी ज्या चिप्स आहेत त्या कापून घेत आहे. कापल्यानंतर हे जे चिप्स आहेत ना अगदी कलरफुल असे दिसत आहेत आणि खूप सुंदर असे हे चिप्स दिसत आहेत. तर खायला देखील हे चिप्स आहेत ना खूप खमंग आणि टेस्टी लागतात. या पद्धतीचे जर तुम्ही चिप्स करचाल ना खरंच सांगते की तुम्ही बाहेरचे मुलांना कुरकुरे देणं विसरूनच जाल. मुलंसुद्धा कुरकुरे बाहेरच्या मागण्याचा हट्ट कधीच करणार नाहीत. इतके हे चवीला टेस्टी आणि हेल्दी असे घरच्या साहित्यापासून चिप्स तयार होतात. तर इथे बघा आपले सगळे चिप्स तळण्यासाठी रेडी आहेत. गॅसवर कढई ठेवली आहे. तेल आपलं छान तापलं आहे आणि गॅसची फ्लेम मी लो टू मीडियम हीटवर ठेवली आहे. लो टू मीडियम हीटवर ठेवून आपल्याला हे सर्व चिप्स आहेत छान कुरकुरीत आणि रंग बदलेपर्यंत इथे आपल्याला हे चिप्स आहेत ते छान तळून घ्यायचे आहेत. तर इथे बघू शकता चिप्स आपले छान फुलून वर आले आहेत आणि अगदी खमंग असा चिप्सचा तळताना देखील वास येत आहे. तर इथे आपले चिप्स आहे ना तळून रेडी होत आले आहेत. तर इथे बघू शकता हे चिप्स तळण्यासाठी खूप वेळ लागत नाही. साधारण 5 ते 6 मिनिटांमध्ये चिप्स लगेचच तळून तयार होतात. तर इथे बघू शकता रंग देखील फार सुंदर आला आहे चिप्सला आणि एकदा चाळणीमध्ये घेत असताना चिप्सचा अगदी कुरकुरीत आवाज आल्यानंतर आपल्याला तेलातून काढून घ्यायचे आहेत हे चिप्स. इथे बघू शकता अगदी छान कुरकुरीत असा आवाज येत आहे या चिप्समधून आणि त्यानंतर मी या कढईतनं काढून घेत आहे. तर अशाच पद्धतीने आपण सगळे चिप्स तयार करून घेणार आहोत. जर तुम्हाला माने रेसिपी सोलापूरचे व्हिडिओ आवडत असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि ही जर चिप्सची देखील रेसिपी आवडली असेल तर कमेंट देखील करायला अजिबात विसरू नका. तर या पद्धतीनेच आपण सर्व चिप्स तळून घेणार आहोत. तर अशा पद्धतीची रेसिपी तुम्ही देखील घरी नक्कीच ट्राय करा. खूप चवीला खमंग आणि खुसखुशीत आणि कमी तेल पिणारी आणि मुलांना मोठ्यांना सगळ्यांनाच खूप अशी आवडणारी रेसिपी इथे मी शेअर केली आहे. तर मधल्या वेळेमध्ये मुलांच्या छोटे भुकेसाठी तुम्ही अशा पद्धतीची रेसिपी घरी नक्कीच ट्राय करा. मोठ्यांसाठी जर करायचं असेल तर यामध्ये थोडेसे लाल तिखट आणि चाट मसाला लावून तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. चवीला देखील जसे बाहेरचे मार्केटमधले चिप्स भेटतात ना त्यापेक्षा देखील हे चिप्स आहेत ना खूप सुंदर असे लागतात. तर या उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांसाठी वेगळं असं काही घरातच केलेलं हेल्दी असा स्नॅक्स घरी नक्कीच ट्राय करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. समोर असलेल्या बेल आयकॉन बटनला प्रेस करून माने रेसिपी सोलापूरचे सहज असे नोटिफिकेशन मिळवत राहा. चला तर मंडळी पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. उन्हाळ्याच्या सुट्टीत लहान मुलांना छोट्या भुकेसाठी नेहमीच वेगवेगळे पदार्थ मागतात खायला. तर हे आपलं महिनाभर टिकणारे हेल्दी असे
जराही हात न दुखता कमी तुपाचा वापर करून बेसन लाडूची रेसिपी बघणार आहोत, तर मध्येच व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. व्हिडिओ जर खूप जास्त आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्कीच शेअर करा. तर इथे बघू शकता लाडूची चकाकी किती सुंदर आली आहे आणि लाडू असा मस्त मऊसूत पेड्यासारखा दिसत आहे. टाळ्याला न चिटकणारे अगदी खमंग पेड्याच्या चवीची बेसन लाडूची रेसिपी बघणार आहोत. माझं नाव करिश्मा माने. तर इथे मी 150 ग्रॅम एवढं बेसनचं पीठ घेतलं आहे. तर इथे हे बेसनचं पीठ आहे ते मी रोजच्या जेवणातलं बेसनचं पीठ घेतलं आहे. जसं की आपण भजी वडे वगैरे तळतो त्या पद्धतीचं इथं बेसन पीठ घेतलं आहे. आणि इथे 150 ग्रॅम बेसन पिठासाठी 100 ग्रॅम एवढे तूप घेतले आहेत. गॅसवर कढई ठेवली आहे. गॅसची फ्लेम आहे ती पूर्ण मंद अशी ठेवली आहे. कढईमध्ये एकही थेंब तूप न वापरता सुरुवातीला बेसन जे आहे ते या कढईमध्ये घालून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम आहे ना पूर्ण अशी मंद ठेवायची आहे. मंद आचेवरच सुरुवातीला आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचे आहे. सुरुवातीच्या पहिल्यापासून साधारण 5 ते 6 मिनटं झाली आहेत. पीठ आपला छान भाजत आलं आहे. तर इथे बघू शकता पीठ जसं जसं भाजतं तसं तसं या पिठाचे गुठळ्या तयार होतात. तर इथे बघू शकता आतापर्यंत मी 1 चमचा देखील तुपाचा वापर केला नाही. सुरुवातीलाच आपल्याला हे पीठ जे आहे ते छान आधी भाजून घ्यायचं आहे. इथे बघू शकता मी हाताला पीठ लावून बघते. पिठाचा एकदम चटका बसतोय हाताला, म्हणजे हे जे पीठ आहे ते आपलं छान भाजलं आहे. सुरुवातीलाच पीठ आपलं छान भाजून घ्यायचं आहे, म्हणजेच हात दुखणार सुद्धा नाहीत आपले आणि खूप कमी वेळेत आणि कमी मेहनतीत आपले इथे लाडू देखील तयार होतात. आता मी अर्धी वाटी तूप घालून घेतलं आहे. गॅसची फ्लेम लोच ठेवली आहे. साधारण आपण 7 ते 8 मिनटासाठी हे पीठ आहे ते असंच छान भाजून घेणार आहोत. त्यातील एक एक गुठळ्या ज्या आहेत तशा आपण चमच्याच्या साहाय्याने फोडून देखील घेणार आहोत. तर असंच करून आपल्याला पीठ भाजायचं आहे. साधारण 5 ते 6 मिनटं झाली आहेत. तर इथे बघू शकता आणखीन थोडंसं पिठाचा रंग बदलत आला आहे. त्यानंतर मी आणखीन थोडेसे यामध्ये 2 ते 3 चमचे एवढे तूप घालून घेतले आहे. तर इथे बघू शकता गुठळ्या आपल्या इथे दिसत आहेत आणि ह्या गुठळ्या आपल्याला अशाच फोडून घेत राहायचं आहे. तर गॅसची फ्लेम मंदच ठेवली आहे आणि मंद आचेवर आपल्याला हे जे तूप आहे या पिठामध्ये छान असं मिक्स करून घेत जायचं आहे. जसं जसं तूप आपल्याला वाटेल तेवढं आपल्याला तूप इथे घालून घ्यायचं आहे. तर आता बघा सगळं तूप आहे मी या पिठामध्ये घालून घेतलं आहे आणि आपली गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे. साधारण 5 ते 6 मिनटासाठी पुन्हा एकदा आपल्याला हे छान असं मिक्स करत राहायचं आहे. पीठ एकजीव करत राहायचे आहे. त्याचे गोळे देखील छान असे फोडून घ्यायचे आहेत. हे जे पीठ आपण जेव्हा थोडं थोडं तूप घालून भाजतो ना तर आपला हातसुद्धा दुखत नाही. अगदी व्यवस्थितपणे हे पीठ आपलं छान भाजून तयार होतं. आता इथे सुरुवातीला तूप असं दिसतच नाही आहे, असं वाटतं की कोरडं पीठच आहे. पण साधारण 8 ते 9 मिनटं जाऊ द्या मंद आचेवर. हे जे तूप आहे ना आपोआप सुटायला सुरुवात होते. तर इथे गुठळ्या असतील ना चमच्याने नाही जर फोडायच्या झाल्या तर तुम्ही ग्लासाचा वापर देखील करून ह्या गुठळ्या आहेत त्या छान अशा फोडून घ्यायच्या आहेत. तर आपली जी कढई घेतो ना ती जाडबुडाची घ्यायची आहे हे प्रोसेस करत असताना. नाहीतर जी आपली कढई जर पातळ बुडाची घेतलीत तर आपला हा बेसनचा लाडू लवकर करपण्याची शक्यता असते. म्हणून घेतानाच आपण जाडबुडाची कढई घेऊन लाडूचं पीठ भाजून घ्यावे. तर आणखीन एक 2 ते 3 चमचे एवढं तूप जे आहे राहिलेलं ते पूर्ण इथे मी घालून घेत आहे आणि आपलं हे जे लाडूचं जे पीठ आहे ते छान असं भाजून घ्यायचं आहे. साधारण संपूर्ण प्रोसेस व्हायला ना आपल्याला साधारण 20 ते 25 मिनटं सहज लागतात. जितका आपण लाडू छान तुपामध्ये भाजू तितका आपला हा लाडू चवीला अतिशय खमंग असा आणि खमंग पेड्यासारखा लागतो. तर हे मी पीठ जे आयतं विकतचं पीठ घेतलं होतं त्यामुळे ह्याला जरा तूप जास्त लागलं आहे. साधारण 120 ग्रॅम एवढं तूप लागलं आहे. तर इथे आणखीन थोडंसं मी 2 ते 3 चमचे एवढं तूप ॲड करत आहे आणि आपल्याला फक्त आता इथे 2 ते 3 चमचे एवढंच तूप घ्यायचं आहे आणि आपल्याला पुन्हा एकदा हे मंद गॅसवर छान असं भाजून घ्यायचे आहेत गुठळ्या फोडत. तर चमच्याने जर जमत नसेल तर पुन्हा एकदा आपण ग्लासाच्या साहाय्याने ह्या छान अशा गुठळ्या फोडून घेणार आहोत. आणि इथे बघा
आता हे जे पीठ आहे त्याला छान आपलं तूप सुटायला लागलेलं दिसत आहे. तर ओलसर असं पीठ आपलं या कढईतून दिसत आहे. तर इथे बघू शकता तुम्ही. आणि हलका हलकासा आपला या पिठाचा रंग देखील बदलत आला आहे. तर इथे बघा आपले छान पीठ जे आहे या तुपामध्ये छान असं भाजून तयार होत आलेलं दिसत आहे. तर मी इथे ग्लास घेतला आहे. ग्लासच्या साहाय्याने या गुठळ्या छान अशा फोडून घेत आहे. तर या सर्वच गुठळ्या अगदीच मोकळ्या अशा आणि सुटसुटीत दिसत आहेत. म्हणजेच काय होतं ना, तुपामध्ये हे जे आपलं पीठ आहे ना, छान रवाळ टेक्स्चर येऊपर्यंत छान असं भाजलं आहे. यामध्ये कोणताही आपण रवा सुद्धा ॲड केला नाही, तरीसुद्धा हा खाताना लाडू खमंग आणि हलकासा दाणेदार असा लागतो. मंद आचेवर इथे बघू शकता तूप आपोआप या पिठाला छान असं सुटलं आहे. कलरसुद्धा या पिठाचा बदललेला दिसत आहे. तर इथे बघू शकता व्यवस्थितपणे आपलं जे बेसन आहे ते छान असं भाजलं देखील आहे. आणि बघा स्वतःहूनच तूप जे आहे ह्या पिठाने सोडलं आहे. तर या पद्धतीने जर बेसन लाडू भाजाल ना, खरंच तर खूप कमी तुपाचा वापर होतो. जितका लागेल तितकंच आपल्याला तूप वापरता देखील येतं. आणि लाडू आहे ना, खाताना सुद्धा रेंगाळत नाहीत किंवा टाळ्याला सुद्धा चिटकत नाहीत. तर पुन्हा एकदा 3 ते 4 मिनिटासाठी आपल्याला या कढईमध्ये पीठ आहे ते भाजून घ्यायचं आहे. पिठाला फार खमंग असा वास येत आहे. तर पीठ हे आपलं जे आहे लाडूचं एका ताटामध्ये काढून घेणार आहोत आणि थंड होण्यासाठी फॅनखाली ठेवून द्यायचं आहे. जोपर्यंत हे पीठ गार होत नाही तोपर्यंत हे आपल्याला ताटामध्ये असंच फॅनखाली सोडायचं आहे. तर इथे बघू शकता ताटामध्ये पसरवल्यानंतर तूप देखील आपलं वर आल्यासारखं दिसत आहे. तर इथे बघू शकता आणि किती रंग फार सुंदर आला आहे या पिठाला. तर लाडवासाठी आपण पिठी साखर तयार करून घेणार आहोत. 7 ते 8 इलायची घेतली आहेत. ते आपण साल न काढताच घालून घेणार आहोत. मिक्सरच्या भांड्यामध्ये 5 ते 6 चमचे एवढे मी सुरुवातीला साखर घालून घ्यायची आहे. आणि या वेलचीच्या सालेसकटच आपल्याला साखर पावडर तयार करून घ्यायची आहे. तर इथे बघू शकता लाडूचं मिश्रण जे आहे पीठ अगदी छान व्यवस्थितपणे गार झालं आहे. सगळं आपण हा लाडूचं जे पीठ आहे ते काढून घेणार आहोत आणि यामध्ये थोडी थोडी करून पिठी साखर घालून घेणार आहोत. इथे मी 120 ग्रॅम एवढी पिठी साखर घेतली आहे. मिक्सरलाच दळून घेतली आहे पिठी साखर. तर आपल्याला या सगळ्या लाडूच्या मिश्रणामध्ये ही पिठी साखर मिक्स करत जायची आहे. लाडूची प्रोसेस करत असताना माझा हातसुद्धा खूप कमी प्रमाणात दुखला आहे आणि असं वाटलंसुद्धा नाही की मी लाडू भाजत होते म्हणून, की सुरुवातीलाच आपलं पीठ छान भाजल्यामुळे इथे हात दुखायचा जास्त प्रश्नच आला नाही. तर या पद्धतीचे बेसनच्या पिठाचे लाडू घरी नक्कीच ट्राय करून बघा. खरंच कमी मेहनतीमध्ये अगदीच खमंग असे लाडू तयार होतात. पिठामध्ये साखर छान एकजीव झाली आहे. तर इथे बघू शकता. तर हे पीठ जे आहे ते आपल्याला लाडू बांधण्यासाठी तयार झालं आहे. तर पुन्हा एकदा मी तुमच्यासमोर मिक्स करून दाखवते. छान अशा लाडूचे बँडिंग तयार झाली आहे ते बघू शकता तुम्ही. चला तर मग जराही वेळ न घालवता पटापट आपण लाडूसुद्धा बांधून घेणार आहोत. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत बेसनचा लाडू सगळ्यांनाच आवडतो आणि आता उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये लहान मुलांच्या छोटे भुकेसाठी अशा पद्धतीचे बेसन लाडू घरी नक्कीच ट्राय करा. खूप खायला पेढ्याच्या चवीचे आणि अगदी नरम असे खुसखुशीत, तोंडामध्ये टाकताच विरघळणारे. तर तुम्ही देखील घरी नक्कीच ट्राय करून बघा. जर व्हिडिओ आवडत असेल तर जास्तीत जास्त रेसिपीला लाईक करायला देखील अजिबात विसरू नका. माने रेसिपी सोलापूरचे व्हिडिओ आवडत असेल तर समोर असलेल्या बेल आयकॉन बटनला नक्कीच प्रेस करा आणि चॅनेलला देखील नक्कीच सबस्क्राईब करा आणि नवनवीन नोटिफिकेशन सहजसे मिळवत राहा. तर इथे बघू शकता आपले लाडू पटकन असे वळून तयार झाले आहेत आणि दिसायलाही फार सुंदर असे दिसत आहेत. रंग देखील लाडवांना खूप सुंदर असा आला आहे. तर हे लाडू तुम्ही हवाबंद डब्यामध्ये 1 ते 1.5 महिना स्टोअर करून ठेवू शकता, कारण की ते कमीत कमी तुपाचा वापर केला आहे. आणि हे जे लाडू आहेत तर दाताखाली न चिकटणारे किंवा टाळ्याला सुद्धा न चिकटणारे आहेत. मस्त खमंग असे लाडू तयार झाले आहेत. तर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला कमेंट देखील करायला अजिबात विसरू नका. लाडूच्या रेसिपीला भरभरून कमेंट, लाईक, शेअर देखील करायला अजिबातच विसरू नका.
एक लाडू मी तुम्हाला तोडून देखील दाखवते. तर इथे बघू शकता अगदी मऊसूद असा लाडू झाला आहे. लगेचच पटकन हा लाडू तुटत देखील आहे. अगदी नरम मुलायम पेढ्याच्या चवीचा इथे लाडू तयार झाला आहे. खायला देखील खूप म्हणजे खूप भारी आणि गोडाचं प्रमाण देखील अगदी योग्य असं वापरलं आहे. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी छान छान खा आणि मस्त मस्त राहा.